स्तंभालेख हा पाठ पाहणार आहोत. स्तंभालेखामध्ये स्तंभालेख कशा पद्धतीने काढला जातो त्याचा विचार आपण करणार आहोत. आपला उदाहरण संग्रहामध्ये जे गणित आहे दुसरं बघा, तुम्हाला काय केले, एका प्राणी संग्रहालयातील प्राणी आणि त्यांची संख्या दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला उदाहरणामध्ये प्रमाण देखील दिलेलं आहे. वाय अक्षावरती 1 सेमी म्हणजे 4 प्राणी. आता इथे आपण 1 ठोकळा म्हणजे 4 प्राणी अशा हिशोबाने स्तंभालेख तयार करायचा आहे. पहिल्यांदा निविदा पहिला प्राणी कोणता आहे? हरिण. हरणाची संख्या किती आहे? 20. ही संख्या मग किती ठोकळे असतील तुला? 5. मग लाव बरं इथे 5 ठोकळे. गुड. त्यानंतर दुसरा प्राणी कोणता आहे? वाघ. वाघांची संख्या किती आहे? 4. जरा मग किती ठोके वापरशील? 1. वापर बरोबर 1 सोडून. गुड. रुद्र. पुढचा प्राणी माकड. माकडांची संख्या किती आहे? 12. किती ठोके लागतील तुला? 3. हे बरं कोणते एका कलरचे 3 ठोके. गुड. जय. पुढचा प्राणी कोणता आहे? ससा. सशांची संख्या किती आहे? 16. मग तू किती ठोके वापरशील? 4. वेगळा कलर घ्यायचा आहे तुला. 1 सोडून. गुड. त्यानंतर मैं. पुढचा प्राणी कोणता आहे? मोर. मोरांची संख्या किती आहे? 8. किती ठोके लागतील तुला? 2. छान.